नमस्कार. सखी कलेक्शन मराठी या आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुम्हाला बघा हा जुना ब्लाऊज आहे, पण हा येत नाही आहे, बसत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, या ब्लाऊजची लेस काढायची आहे. कारण ही लेस आपली साडीची आहे. मग साडीची जी लेस आपल्याला हे उपयोगात आणायची आहे. तर मी काय करणार आहे, ही लेस काढून दुसरा ब्लाऊज तयार करणार आहे. बघा सेम टू सेम कलरचा आहे, फक्त आपल्याला ही लेस काढून दुसऱ्या ब्लाऊजला जोडायची आहे. तर ती कशा प्रकारे जोडायची ते आज आपण पाहणार आहोत. बघा ह्या दोन बाया आहेत आणि ती एक गळा तयार केलेला आहे. तर आपल्याला याला ही लेस जोडायची आहे. तर ही लेस काढायची आता आणि ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. चला तर मग आता लेस काढायला सुरुवात करूयात आपण. आता ही लेस काढून घेऊयात आपण. ही उसून घ्यायची आपल्याला हळूवार. पूर्ण शिलाया काढून आपल्याला ही लेस वेगळी करून नवीन ब्लाऊजला जोडायची आहे. तर इथे आपण थोडंसं कट करून घेऊयात, कारण हे जोडण्यात गेलेलं आहे बाहीच्या जॉईंटमध्ये. आता हे निघालेला आहे, थोडासा काट राहिला आहे, तो आपण कटिंग करून घेऊयात. त्यानंतर आता ही पूर्ण लेस आपल्याला उसून काढायची आहे. आणि इथं आता आपण ही लेस कट करून घेऊयात. आता दुसऱ्या बाईची लेस आपल्याला अशीच काढून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याची लेस पण आपल्याला तशाच प्रकारे काढून घ्यायची आहे. हळूवार उसून घ्यायची, कट वगैरे होऊ द्यायची नाही. आता मी उसून घेते सुई धाग्याच्या सहाय्याने. ही वेगळी करून घेतली. आता ही बाहीची पण काढून घेते. बघा आता हे दोन्ही बाही आणि गळ्याची लेस मी काढून घेतलेली आहे. आता ही आपण नवीन बाहीला जोडून घेऊयात. बरोबर बाहीचा मध्य काढून ही लेस आपल्याला जोडून घ्यायची आहे. दोन्ही बाहीला दोन आणि ती गळ्याची एक गळ्याला जोडायची आहे. तर इथे गळ्याला उभ्या साईडनं आपल्याला जोडता येणार नाही, कारण गळा थोडा आपण डीप घेतलेला आहे या ब्लाऊजचा. तर ती आडव्या साईडनं आपण जोडून आता इथं बाहीचा मध्य काढून लेसचा मध्य काढून आपण आता ही लेस बरोबर जोडून घेऊयात. बरोबर दोन्ही साईडला जोडून घ्यायची तेवढीच. आता ही पूर्ण आपल्याला शिलाई मारून घ्यायची याला. कारण तो ब्लाऊज नवीनच होता, त्यामुळे लेसही नवीनच आहे. आणि ही साडीची लेस असल्यामुळे, साडीच्या ब्लाऊजची लेस असल्यामुळे साडीला परफेक्ट मॅचिंग असं आपल्याला ब्लाऊज तयार करायचा आहे नवीन. त्यामुळे आपण ही लेस जोडून घेत आहोत. तुम्हीही करू शकता हे. आता दुसऱ्या बाहीला मी अशाच प्रकारे लेस जोडून घेते. तर हे दोन्ही बाही झालेली आहे. राहिला आता गळा. गळ्यालाही तशाच प्रकारे बरोबर ठेवून आपण जोडून घेऊयात. चारही बाजूने आपल्याला ही गळ्याला पण लेस शिलाई मारून घ्यायची आहे लेसला. चला तर मग चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ कसा वाटला यावरती कमेंट करा. आता हे आपण आपण ती लेस काढू नाही, रेडीमेड लेस आहे ती काढू नये. आता आपण इथं दुसरी नवीन लेस लावूयात. ही फक्त आपण साडीची लेस काढलेली आहे. तर इथं आपण दुसरी लेस काढून जोडून घेऊयात.
आता ही लेस आपल्याला गळ्याला खालच्या साईडला लावून घ्यायची आहे। दोन्ही साईडला आपल्याला ही लेस जोडून घ्यायची, म्हणजे आपला गळा सुंदर असा तयार होईल। परत शिलाई मारून घ्यायची याला एक। दुसऱ्या साईडला अशाच प्रकारे लेस लावून आपला ब्लाऊज तयार करून घेऊयात। आणि हा मी पूर्ण शिवून दाखवते तुम्हाला कसा तयार झाला आहे तो। बघा अशा प्रकारे शिवून तयार झालेला आहे हा ब्लाऊज आपला। ही बाहीची लेस काढलेली आणि ती गळ्याची लेस काढलेली, हुबेहूब आपण जसा पहिला ब्लाऊज होता तसाच तयार केलेला आहे। बघा मी तुम्हाला जुना ब्लाऊज दाखवते। बघा हा जुना ब्लाऊज, पाठीमागची लेस आणि बाहीची लेस कशी काढली ते, आणि नवीन ब्लाऊज कसा तयार झाला तोही दाखवते मी तुम्हाला। धन्यवाद।